लाडके आणि ज्यांचा उल्लेख मी कार्यसम्राट आमदार म्हणून करेन असे राजाभाऊ राऊत, अजितजी गोपचडे, राणा जगजितसिंग पाटील आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांचं अतिशय सुंदर भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं त्या अर्चनाताई पाटील, आसिफभाई तांबोळी, सुनील भाऊ चव्हाण, रमेश अण्णा पाटील, संतोषजी निंबाळकर, राजेंद्रजी मिरगणे, नानाजी राऊत, अरुण भाऊ कापसे, निरंजन भूमकार, महावीर कदम, मल्हार पाटील, धनंजय जाधव, रणवीर राऊत, मदन दराडे, राजश्रीताई डोंगरे, पद्माताई काळे, विक्रम सावळे, नवनाथ चांदणे, शंकर वाघमारे, प्रशांत कथले, त्याचप्रमाणे विश्वरूपाताई शेळके, या ठिकाणी उपस्थित असलेले अंबर ऋषी कोळेकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे राजाभाऊ राऊतांनी या ठिकाणी काय काय झालं ते सांगितलं, कशा प्रकारे पाणी येतंय हे सांगितलं आणि हे सांगत असताना त्याचं सगळं श्रेय त्यांनी मला दिलं. पण मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, या बार्शीचा भगीरथ कोणी असेल तर तो राजेंद्र राऊत आहे. 700 कोटीची बार्शी उपसा सिंचन योजना आली ती केवळ राजेंद्र राऊतांमुळे आली. पाणी पुरवठा योजना आली ती राजेंद्र राऊतांमुळे आली. मला आठवत आहे, राजाभाऊ हुशार आहेत, भगवंताचं दर्शन दिलं आणि एक यादी माझ्या हातामध्ये दिली आणि सांगितलं ही कामं झाली पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राजाभाऊंवर माझं विशेष प्रेम आहे आणि त्याचं कारण आहे, जो व्यक्ती 24 तास जनतेमध्ये राहतो, जो व्यक्ती 24 तास जनतेचा विचार करतो, जो व्यक्ती 24 तास जनतेसाठी संघर्ष करतो, तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो आणि तसे आमचे राजाभाऊ राऊत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजना असेल, बार्शी पाणी पुरवठा योजना 296 कोटीची, वैराग पाणी पुरवठा योजना 50 कोटीची, भुयारी गटार योजना 115 कोटीची, मैदानाकरता त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे 43 कोटी रुपये, यादी खूप मोठी आहे. बार्शी सोलापूर रस्ता आहे, बार्शी तुळजापूर रस्ता आहे, परांडा धाराशिव रस्ता आहे, येडशी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे, जल जीवन मिशन मधनं जवळपास 100 गावांसाठी 125 कोटी रुपये आहेत. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या राजाभाऊंच्या पाठपुराव्यामुळे आल्या. आणि राजाभाऊ काळजी करू नका, ते एवढं हुशार आहेत, आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे एवढी मोठी. पण जसं मी सांगितलं की तुमचा बेरर चेक मी आहे, आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे. आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे. त्यामुळे शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल आणि मी आहे, आम्ही तिघही आहोत. ही लिस्ट मी आजच मंजूर करतो, काय काळजी करू नका. हे जे कामं तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे कामं या ठिकाणी मंजूर करण्यात येतील. आणि मला विश्वास आहे, बार्शीकरांनी जसं राजाभाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बार्शीकर अर्चनाताईंना देखील देतील. आता डबल ताकद आहे. राजाभाऊंच्या सोबत आमच्या तानाजीरावांची ताकद देखील आहे, कारण तानाजीराव बार्शीमध्ये शिकलेले आहेत आणि ज्याच्या पाठीशी बार्शी त्याची सगळीकडे सरशी. त्यामुळे मला हा विश्वास आहे. बंधू भगिनींनो, ही जी काही निवडणूक आहे, ही निवडणूक आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ही काही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची निवडणूक नाहीये. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष देशाचा कारभार कोणाच्या हाती दिला पाहिजे याची निवडणूक आहे.
कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतं, कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं, कोण या देशाला महाशक्ती करू शकतं, या देशातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो या देशामध्ये आता केवळ 2 पर्याय आहेत. ही निवडणूक काही अर्चनाताईंमध्ये आणि उबाठामधली निवडणूक नाही आहे. या देशात केवळ 2 पर्याय आहेत. एक पर्याय आपले विश्वप्रसिद्ध असलेले विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहे.